ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ 1 तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार सोलापुरात काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल 1 तास तोंडाला, मानेला, दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले. नंतर मार्क्सवादी माजी आमदार आडम मास्तर, शिवसेनेचे अजय दासरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेरिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करताना उच्च न्यायालयाच्या कारभारावर नेत्यांनी ताशेरे ओढले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.